आज वटपौर्णिमा दुपारचा खाणं म्हणून मी राजगिऱ्याच्या पुऱ्या केलेल्या आहेत. 2 मिरच्या तुकडे करून त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि खलबत्त्यात घालून मी ते कुटलेलं आहे आणि त्याचा ठेचा तयार केलेला आहे. इथं मी राजगिऱ्याचं पीठ विकतचं घेतलेलं आहे. राजगिऱ्याच्या लाह्या घरात असतील तर त्या थोड्याशा भाजून तुम्ही मिक्सरमधून काढू शकता. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे दही, भरपूर कोथिंबीर घातली आहे, 2 चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि हा ठेचा घातलेला आहे. कोथिंबीर तुम्ही उपासाला खात नसाल तर तुम्ही घालू नका. अशा प्रकारे मी सगळ्या पिठाचा एक छानपैकी घट्ट गोळा तयार केलेला आहे. इथं मी पुऱ्या तळण्यासाठी तूप वापरलेलं आहे, तुम्ही तेलाचा वापर करू शकता. अशा प्रकारे आपल्या राजगिऱ्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. मी दह्यामध्ये मीठ, साखर, लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून रायता तयार केलेलं आहे, सॅलड तयार केलेलं आहे. अशा प्रकारे राजगिऱ्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक